हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स मधील प्रॉब्लेमचे 3 सॉर्ट आउट करत आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. राइट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. And first one, which of the following is a polynomial? What is mean by polynomial? It is nothing but algebraic expression in which power of the variables are positive integers or zero. That means whole numbers. Is it clear? Whole numbers, that means 0 पासून स्टार्ट होणारा सेट. Is it clear? It is indicated by letter capital W. Is it clear? So W is equal to 0, 1, 2, 3, 4 and so on. Is it clear? सो व्हेरिएबलची पॉवर जर होल नंबर असेल, दॅट मीन्स 0 अँड ऑल पॉझिटिव्ह इंटेजर जर असतील तर गिवन एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल आहे असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? वन बाय वन चेक करूया. फर्स्ट वन, एक्स अपॉन वाय. इथं एक्सची पॉवर 1 आहे, बट वाय हा डिनॉमिनेटर प्लेसला आहे. हा वाय न्युमरेटर प्लेसला घेतल्यानंतर त्याची पॉवर ही -1 होणार आहे. इज इट क्लिअर? सो एक्स अपॉन वाय इज नॉट पॉलिनॉमियल. इज इट क्लिअर? देन बी ऑप्शन, एक्स रेज टू रूट 2. We know that root 2 is nothing but irrational number. So हा whole number नहीं है. So it is not polynomial. Is it clear? Then C option, x raised to -2. -2 हा whole number नहीं है. That means it is also wrong option. Is it clear? Then option D, root 2 x square plus 1 upon 2. इथं रूट 2 हा कोइफिशियंट आहे आणि त्यानंतर एक्सची पॉवर 2 आहे. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपल्याला पॉवरवर फोकस करायचा आहे. पॉवर ही होल नंबर आहे. इज इट क्लिअर? सो 2 हा होल नंबरच्या सेटमध्ये येतो. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. देअरफॉर रूट 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2 इज ए पॉलिनॉमियल. इज इट क्लिअर? सो आपण आन्सर स्टेट करूया. फर्स्ट ऑप्शन, ऑप्शन ए, एक्स अपॉन वाय. इज इट क्लिअर? सो एक्स अपॉन वाय हेच आपण कसं लिहू शकतो? एक्स इंटू 1 अपॉन वाय. इज इट क्लिअर? सो इथं एक्सची पॉवर 1 आहे. इज इट क्लिअर? सो एक्स इंटू वाय रेज टू -1 अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इंडायसेस इथं आपण मेन्शन करूया. 1 अपॉन ए रेज टू एम इज इक्वल टू ए रेज टू -m. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू दिस लॉ वायची पॉवर काय येणार आहे? -1 येणार आहे. सो -1 इज नॉट ए होल नंबर. इज इट क्लिअर? सो हियर पॉवर ऑफ y is -1, which is not whole number. Which is not whole number. So therefore, x upon y is not a polynomial. Is it clear? Not a polynomial. Then second option, B, x raised to root 2 minus 3x. Is it clear? इथं एक्सची पॉवर 1 आहे. इज इट क्लिअर? बट इथं एक्सची पॉवर रूट 2 आहे. सो रूट 2 इज एन इररॅशनल नंबर. तो होल नंबर नाही आहे. दॅट मीन्स ही सुद्धा पॉलिनॉमियल नाही आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण मेन्शन करूया. हियर पॉवर ऑफ एक्स, पॉवर ऑफ एक्स इज रूट 2 विच इज नॉट ए होल नंबर. नॉट ए होल नंबर. देयरफॉर x raised to root 2 minus 3x is not a polynomial. Is it clear? त्यानंतर थर्ड ऑप्शन, सी ऑप्शन, x raised to -2 plus 7. इज इट क्लिअर? सिम्पली आपल्याला पॉवरवर फोकस करायचं आहे. हियर पॉवर ऑफ एक्स, पॉवर ऑफ एक्स इज -2. इज इट क्लिअर? सो विच इज नॉट होल नंबर. Which is not a whole number. Therefore, we can write x raised to -2 plus 7 is not a polynomial. Is it clear? Then D option, root 2 x square plus half. Is it clear? Simply आपल्याला पॉवरवर फोकस करायचा आहे. So 2 is nothing but पॉवर. इज इट क्लिअर? सो 2 ही पॉवर आहे, बट रूट 2 इट इज कोइफिशियंट. इज इट क्लिअर? रूट 2 इज ए कोइफिशियंट. सो आपल्याला कोइफिशियंट बघायचा नाही, सिम्पली पॉवरवर फोकस करायचा आहे. सो हियर
power of x is 2. Is it clear? Which is whole number. So therefore root 2 x square plus half is a polynomial. Is it clear? So option D is the correct option. Is it clear? Then next question. Second one, what is the degree of the polynomial root 7? So option A half, option B 5, option C 2 and option D 0. So we know that root 7 is a constant polynomial. Is it clear? So इथं आपण मेंशन करूया root 7 is a constant number. That means constant polynomial. Is it clear? Constant number. So therefore इथं आपण reason state करूया. Degree of any non-zero constant polynomial is 0. Is it clear? So root 7 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? root 7 multiply by 1. Is it clear? So according to the law of indices आपण मेंशन करूया x raised to 0 is equal to 1. Is it clear? So 1 च्या प्लेसवर आपण x raised to 0 हे पुट करू शकतो. So root 7 as it is 1 च्या प्लेसवर x raised to 0. Is it clear? And 0 is nothing but degree. Is it clear? So तेच आपण इथं स्टेट केलेलं आहे. डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. इज इट क्लियर? सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. इज इट क्लियर? सो देयरफॉर ऑप्शन डी is the correct answer. Is it clear? Then next, third one, what is the degree of the zero polynomial? Option A 0, option B 1, option C undefined and option D any real number. So we know that degree of any non-zero constant number is 0, but degree of zero polynomial is not defined. Is it clear? So option C is the correct option. So इथं आपण स्टेट करूया degree of any non-zero constant number is 0. Is it clear? But degree of zero polynomial is not defined. Is it clear? Is not defined. That means undefined. Is it clear? So हा पॉइंट आहे तो इंट्रोडक्शन मध्ये मी ऑलरेडी हायलाइट केलेला होता. Is it clear? So therefore option C is the correct option. Option C is the correct answer. Is it clear? Then next question. Fourth question, what is the degree of the polynomial 2x square plus 5x cube plus 7? So we know that degree is nothing but highest power of variable. Is it clear? So या polynomial मध्ये variable x यूज केलेला आहे. So इथं x ची पॉवर 2 आहे. त्यानंतर इथं x ची पॉवर 3 आहे. That means डिग्री काय होणार आहे? 3. Is it clear? So इथं आपण मेंशन करूया in above expression highest power that means degree. Highest power इथं आपण मेंशन करूया in bracket degree is 3. Is it clear? So option A is the correct answer. Is it clear? Is the correct answer. So see here, या पॉलिनॉमियल मध्ये x ची पॉवर 2 आहे. इज इट क्लियर? त्यानंतर इथे x ची पॉवर 3 आहे. बट या 2 आणि 3 मध्ये हायेस्ट पॉवर काय आहे? 3 आहे. सो डिग्री इज नथिंग बट हायेस्ट पॉवर. इज इट क्लियर? इट इज हायेस्ट पॉवर. सो हायेस्ट पॉवर ही 3 आहे. सो याची डिग्री काय झालेली आहे? 3. इज इट क्लियर? देन नेक्स्ट क्वेश्चन. फिफ्थ वन, what is the coefficient form of the x cube minus 1?
सो सिम्पली कोइफिशियंट फॉर्म घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इंडेक्स फॉर्म घ्यावा लागतो. सो इंडेक्स फॉर्ममध्ये ज्या मिसिंग पॉवर आहेत त्यामध्ये 0 हा कोइफिशियंट अज्युम करून आपण ती टर्म कंप्लीट करून घेत असतो. जे टर्म सो सुरुवातीला आपल्याला इंडेक्स फॉर्म तयार करावा लागेल. सो इंडेक्स फॉर्म. सो इथं पॉवर 3 आहे एक्स क्यूब, त्यानंतर 2ची पॉवर मिसिंग आहे. सो त्या ठिकाणी आपल्याला 0 हा कोइफिशियंट घ्यावा लागणार आहे आणि ती टर्म कंप्लीट करून घ्यावी लागणार आहे एक्स स्क्वेअर. जे त्यानंतर 1ची पॉवर सुद्धा मिसिंग आहे. सो त्या ठिकाणी 0 हा कोइफिशियंट घेऊन ती टर्म कंप्लीट करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर -1 दॅट मीन्स कॉन्स्टंट नंबर ॲज इट इज. जे इंडेक्स फॉर्म तयार झाल्यानंतर आपण कोइफिशियंट फॉर्म घेऊ शकतो. सो कोइफिशियंट फॉर्म हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. सो सिम्पली आता कोइफिशियंटवर आपल्याला फोकस करायचं आहे. इथं एक्स क्यूबचा कोइफिशियंट 1 असणार आहे. इज इट. सो कोइफिशियंट फॉर्म 1 देन 0 देन 0 देन -1. Is it clear? So option C is the correct option. So therefore option C is the correct answer. Is it clear? Then next example. Sixth one, P of x is equal to x square minus 7 root 7x plus 3. Then we have to find out P of 7 root 7. Is it clear? सो यामध्ये एक्स हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो एक्सच्या प्लेसवर आपल्याला 7 रूट 7 ही व्हॅल्यू पुट करायची आहे. इज इट क्लियर? सो गिवन पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 7 रूट 7 एक्स प्लस 3. इज इट क्लियर? सो पी ऑफ 7 रूट 7 इज इक्वल टू एक्सच्या प्लेसवर 7 रूट 7 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? इथं एक्स स्क्वेअर आहे दॅट मीन्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7 इंटू रूट 7 ॲज इट इज. त्यानंतर एक्सच्या प्लेसवर अगेन 7 इंटू रूट 7 प्लस 3 ॲज इट इज. इज इट क्लियर? सो 7 स्क्वेअर 49 अँड रूट 7 स्क्वेअर दॅट मीन्स 7. इज इट क्लियर? सी हियर रूट 7 स्क्वेअर दॅट मीन्स रूट 7 इंटू 7. इज इट क्लियर? सो अंडर रूट 7 स्क्वेअर. इज इट क्लियर? सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. आन्सर काय येणार आहे 7. इज इट क्लियर? सो डिरेक्टली आन्सर आपण 7 इथं स्टेट केलेला आहे. त्यानंतर ऑर मेथडनी सुद्धा हे आपण करू शकतो. रूट 7 इंटू रूट 7 दॅट मीन्स रूट 49. इज इट क्लियर? देन 49 इज ए परफेक्ट स्क्वेअर. सो आन्सर काय येणार आहे 7. इज इट क्लियर? दॅट मीन्स 7 स्क्वेअर 49 दॅट मीन्स 49चा स्क्वेअर रूट हा 7 येणार आहे. इज इट क्लियर? सो डिरेक्टली आन्सर आपण इथं 7 लिहिलेला आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. सो या लाईक साईड आहे. इज इट क्लियर? इथं ऑर्डर 2 आहे स्टेट केलेली नाही दॅट मीन्स ऑर्डर 2 आहे. त्यानंतर इथं सुद्धा ऑर्डर 2 आहे. इज इट क्लियर? त्यानंतर रॅडिकल सेम आहे. रॅडिकल दॅट मीन्स रॅडिकल साईनच्या आतील नंबर इट इज नथिंग बट रॅडिकल. रॅडिकल सेम आहे. त्यानंतर ऑर्डर सुद्धा सेम आहे दॅट मीन्स या लाईक साईड झालेल्या आहेत. सो लाईक साईडमधील मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स बाहेरच्या नंबरने आपण बाहेरच्या नंबरला मल्टिप्लाय करतो. त्यानंतर रॅडिकल साईनच्या आतील नंबरनी आतील नंबरला मल्टिप्लाय करतो. इज इट क्लियर? सो मायनस 7 इंटू 7 दॅट मीन्स 49. त्यानंतर रूट 7 इंटू रूट 7 आन्सर काय आलेला आहे 7. सो मल्टिप्लाय बाय 7 प्लस 3 ॲज इट इज. इज इट क्लियर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन सेमच आहे. एका साईडला आपण रफमध्ये करून घेऊया. 49 मल्टिप्लाय बाय 7. इज इट क्लियर? 9 7चा 63 कॅरी 6 होतील. त्यानंतर 7 4चा 28 प्लस कॅरी झालेले 6 दॅट मीन्स 34. इज इट क्लियर? सो 3 4 3 त्यानंतर सेम हेच मल्टिप्लिकेशन येणार आहे मायनस 3 4 3 त्यानंतर प्लस 3 ॲज इट इज. इज इट क्लियर? सो इथं साईन प्लस आहे त्यानंतर इथं साईन मायनस आहे. इज इट क्लियर? सो हे अपोजिट नंबर झालेले आहेत ते एकमेकांना कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर? सो आन्सर इज 3 ओनली. Is it clear? So option A is the correct option. So therefore option A is the correct answer. Is it clear? Then next question. Seventh one. When x is equal to -1, what is the value of the polynomial 2x cube plus 2x? Is it clear? So polynomial मध्ये x हे variable यूज केलेला आहे. So we can write p of x is equal to 2x cube plus 2x. Is it clear? So एक्सच्या प्लेसवर आपल्याला -1 पुट करायचं आहे. सो p of -1 is equal to 2 as it is.
एक्स क्यूब दॅट मीन्स -1 क्यूब इज इट क्लिअर प्लस 2 ॲज इट इज. त्यानंतर एक्सच्या प्लेसवर अगेन -1 येणार आहे इज इट क्लिअर. सो 2 ॲज इट इज -1 क्यूब दॅट मीन्स ॲन्सर हे -1 येणार आहे इज इट क्लिअर. सी हिअर -1 क्यूब दॅट मीन्स -1 मल्टिप्लाय बाय -1 मल्टिप्लाय बाय -1 इज इट क्लिअर. सो 1नी 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर ॲन्सर हे 1 येणार आहे. बट मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे. त्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस होणार आहे इज इट क्लिअर. दॅट मीन्स इथं ऑड नंबर असल्यानंतर ॲन्सर हे निगेटिव्ह येत असतं इज इट क्लिअर. त्यानंतर 2 इंटू -1 -2 इज इट क्लिअर. प्लस इंटू मायनस मायनस येणार आहे. त्यानंतर 2 इंटू -1 दॅट मीन्स -2 आणि त्यानंतर हे -2 ॲज इट इज इट क्लिअर. सो -2 दॅट मीन्स ॲन्सर हे -4 इज इट क्लिअर. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ॲन्सर. सो देअरफॉर ऑप्शन D is the correct answer. Is it clear? Then next example. 8th one. If x minus 1 is a factor of the polynomial 3x square plus mx, then find the value of m. So x minus 1 is the factor of given polynomial. That means remainder will be 0 0. Is it clear? That means p of 1 is equal to 0 हे given आहे. Is it clear? आपण सॉल्व करूया. Dividend it is 3x square plus mx is it clear. So divisor it is x minus 1 is it clear. So simply आपण डिव्हिजरवर फोकस करत असतो. डिव्हिजरमधील हा जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा ऑपोजिट नंबर आपण घेत असतो इज इट क्लिअर. सो ऑपोजिट नंबर ऑफ -1 इज +1 is it clear. So therefore x is equal to 1 is it clear. But given condition is x minus 1 is the factor of given polynomial. That means remainder will be 0 0. So therefore we can write p of 1 is equal to 0 is it clear. इथं आपण रिझन मेन्शन करूया. रिझन x minus 1 is a factor of given polynomial. So factor आहे. So remainder 0 येणार आहे अकॉर्डिंग टू दी फॅक्टर थेरम इज इट क्लिअर. सो यामध्ये x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो यू कॅन राईट p ऑफ x इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस mx इज इट क्लिअर. सो p ऑफ 1 इज इक्वल टू एक्सच्या प्लेसवर आता 1 पुट करायचं आहे. सो 3 ॲज इट इज इन ब्रॅकेट 1 स्क्वेअर प्लस m ॲज इट इज त्यानंतर एक्सच्या प्लेसवर 1 येणार आहे इज इट क्लिअर. p ऑफ 1 दॅट मीन्स 0 इज इट क्लिअर. सो राईट 0 हिअर 0 इज इक्वल टू 3 1 स्क्वेअर 1 इज इट क्लिअर प्लस m इंटू 1 दॅट मीन्स m ओनली इज इट क्लिअर. सो 0 इज इक्वल टू 3 प्लस m इज इट क्लिअर. सो आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे इज इट क्लिअर. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. सो m इज इक्वल टू -3 इज इट क्लिअर. सो सी हिअर सुरुवातीला इथं 3 हा प्लसमध्ये होता त्यानंतर तो शिफ्ट केल्यानंतर तो सबट्रॅक्ट झालेला आहे 0 - 3 झालेला आहे. सो m इज इक्वल टू -3 इज इट क्लिअर. इट इज अवर ॲन्सर. m ची व्हॅल्यू मिळालेली आहे. दॅट मीन्स ऑप्शन सी इज द करेक्ट ॲन्सर इज इट क्लिअर. सो देअरफॉर ऑप्शन सी इज द correct answer is it clear. Then next example. 9th one. Multiply in first bracket x square minus 3 bracket close and in second bracket 2x minus 7x cube plus 4 and write the degree of the product. So option A 5, option B 3, option C 2 and option D 0. आपण सॉल्व करूया. So first bracket x square minus 3 and in second bracket 2x minus 7x cube plus 4 is it clear. सो इवन 2 ब्रॅकेटमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सुरुवातीला सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर सेकंड टर्मला आणि त्यानंतर थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इट क्लिअर. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी दॅट मीन्स -3नी फर्स्ट टर्मला त्यानंतर सेकंड टर्मला आणि त्यानंतर थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इट क्लिअर. सो x स्क्वेअर इंटू 2x दॅट मीन्स 2x क्यूब इज इट क्लिअर.
त्यानंतर एक्स स्क्वेअर इंटू -7x³ दॅट मीन्स -7x⁵5 इज इट क्लिअर. त्यानंतर एक्स स्क्वेअर इंटू 4 दॅट मीन्स +4x² इज इट क्लिअर. त्यानंतर -3ने मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस इंटू प्लस ॲन्सर हे मायनस येणार आहे. 3 2 6 इंटू एक्स इज इट क्लिअर. त्यानंतर -3 इंटू -7x³ दॅट मीन्स मायनस इंटू मायनस प्लस 7 3 21 इंटू x³ इज इट क्लिअर. त्यानंतर मायनस इंटू प्लस मायनस येणार आहे. 3 4 12 इज इट क्लिअर. त्यानंतर आपण लाईक टर्म अरेंज करूया. सी हिअर इथं पॉवर 3 आहे, एक्सची पॉवर 3 आहे. त्यानंतर इथं सुद्धा एक्सची पॉवर 3 आहे. दॅट मीन्स ह्या लाईक टर्म झालेल्या आहेत. लाईक टर्म दॅट मीन्स सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर इज इट क्लिअर. सो स्टँडर्ड ऑर्डर आपण मेंटेन करतो आहोत. सो सुरुवातीला -7x⁵5 त्यानंतर प्लस 2x³ त्यानंतर प्लस 21x³ इज इट क्लिअर. या लाईक टर्म झालेल्या आहेत. त्यानंतर रिमेनिंग टर्म्स प्लस 4x² -6x -12 इज इट क्लिअर. सो फर्स्ट टर्म ॲज इट इज -7x⁵5 त्यानंतर 21 + 2 दॅट मीन्स 23x³ इज इट क्लिअर. x³ हा कॉमन आलेला आहे. त्यानंतर 21 + 2 दॅट मीन्स 23 इज इट क्लिअर. प्लस 4x² ॲज इट इज -6x -12 इज इट क्लिअर. आपल्याला प्रोडक्ट मिळालेला आहे. बट आवर क्वेश्चन इज वी हॅव टू राईट डिग्री ऑफ प्रोडक्ट इज इट क्लिअर. सो इट इज नथिंग बट प्रोडक्ट. सो डिग्री दॅट मीन्स हायेस्ट पॉवर इज इट क्लिअर. सो इथं हायेस्ट पॉवर काय आहे 5 आहे इज इट क्लिअर. सो एक्सची पॉवर इथं 5 आहे. त्यानंतर इथं 3 आहे. त्यानंतर इथं 2 आहे आणि त्यानंतर इथं एक्सची पॉवर 1 आहे. सो हायेस्ट पॉवर काय आहे 5 आहे. सो हायेस्ट पॉवर इज नथिंग बट डिग्री इज इट क्लिअर. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. तर आपण मेन्शन करूया डिग्री इट इज 5 इज इट क्लिअर. सो देअरफॉर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर is it clear. Then next question, 10th one, which of the following is a linear polynomial. Linear polynomial that means having degree 1 is it clear. So see the option A x + 5, option B x² + 5, option C x³ + 5 and option D x⁴ + 5. So option A is the correct option because इथं एक्सची पॉवर काय आहे 1 आहे. दॅट मीन्स हायेस्ट पॉवर ही या पॉलिनॉमियलमध्ये 1 आहे. दॅट मीन्स ही लिनियर पॉलिनॉमियल आहे. त्यानंतर इथं एक्सची पॉवर 2 आहे. दॅट मीन्स इट इज नथिंग बट क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. त्यानंतर इथं एक्सची पॉवर 3 आहे. दॅट मीन्स इट इज नथिंग बट क्युबिक पॉलिनॉमियल आणि त्यानंतर इथं एक्सची पॉवर 4 आहे इज इट क्लिअर. सो आपण आन्सर स्टेट करूया. ऑप्शन ए x + 5. सो हिअर एक्सची पॉवर 1 आहे इज इट क्लिअर. सो इट इज लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल कारण इथं डिग्री काय आहे इथं आपण मेन्शन करूया. हिअर डिग्री इज 1 इज इट क्लिअर. सो ऑप्शन बी मध्ये जस्ट आपण चेक करूया. ऑप्शन बी x² + 5. सो इथं डिग्री 2 आहे. डिग्री इट इज 2. सो इट इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इज इट क्लिअर. हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. त्यानंतर ऑप्शन सी x³ + 5. इथं डिग्री 3 आहे इज इट क्लिअर. डिग्री 3. सो इट इज क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल. त्यानंतर ऑप्शन डी मध्ये पॉवर ही 4 आहे इज इट क्लिअर. सो लिनियर पॉलिनॉमियल दॅट मीन्स डिग्री ही 1 असायला हवी. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. सो देअरफॉर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर इज इट क्लिअर. देन नेक्स्ट क्वेश्चन. See the question number 2. Write the degree of the polynomial for each of the following. First one 5 + 3 x⁴. Second one 7 and third one a x⁷ plus b x⁹. Here a and b are constant. That means a
पी आर नथिंग बट कोएफिशियंट. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपल्याला डिग्री फाइंड आउट करायची आहे. डिग्री दॅट मीन्स हायेस्ट पॉवर. इज इट क्लिअर? सो फर्स्ट वन 5 + 3x⁴. इथं x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे आणि त्याची पॉवर ही 4 आहे. इज इट क्लिअर? सो या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर ही 4 आहे. दॅट मीन्स डिग्री ही 4 आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर सेकंड वन 7. 7 इज नथिंग बट कॉन्स्टंट पॉलिनॉमियल अँड वी नो दॅट डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. सो 7ची डिग्री काय येणार आहे? 0. इज इट क्लिअर? त्यानंतर थर्ड वन इथं x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो इथं xची पॉवर 7 आहे आणि त्यानंतर इथं xची पॉवर 9 आहे. सो हायेस्ट पॉवर काय आहे? 9. सो हायेस्ट पॉवर 9 आहे. दॅट मीन्स डिग्री काय आहे? 9. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर सेकंडमधील फर्स्ट 5 + 3x⁴. इज इट क्लिअर? सो हिअर 4 इज नथिंग बट डिग्री. इज इट क्लिअर? सो आपल्याला डिग्री स्टेट करायची आहे. सो वी कॅन राईट हिअर हायेस्ट पॉवर. हिअर highest power that means degree is 4. is it clear? सिंपल असा क्वेश्चन आहे. त्यानंतर सेकंड वन 7. सो वी नो दॅट 7 इज ए कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. 7 इज ए कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. सो इथं आपण मेन्शन करूया रिझन. डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. इज इट क्लिअर? सो 7 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 7 इज इक्वल टू 7 × 1. इज इट क्लिअर? सो according to the law of indices x⁴ is equal to 1. is it clear? so 1 च्या प्लेसवर आपण काय लिहू शकतो? 7 ॲज इट इज 1 च्या प्लेसवर x⁴. is it clear? सो डिग्री काय आलेली आहे? 0. is it clear? तेच आपण इथं स्टेट केलेलं आहे. डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. is it clear? इट इज नथिंग बट डिग्री. is it clear? so therefore degree of 7 is 0. is it clear? त्यानंतर थर्ड वन. थर्ड एक्झाम्पल इज a x⁷ plus b x⁹. is it clear? हिअर इथं मेन्शन केलेलं आहे a and b आर कॉन्स्टंट. is it clear? that means see here a and b are nothing but coefficient. a and b are coefficient. is it clear? that means इथं x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. सो इथं x ची पॉवर 7 आहे. त्यानंतर इथं x ची पॉवर 9 आहे. सो हायेस्ट पॉवर it is 9. is it clear? that means degree of given polynomial, degree of a x⁷ plus b x⁹ is 9. is it clear? it is our answer. Then next question. See the question number third. Write the following polynomials in standard form. Standard form, that means simply we have to arrange given polynomial according to the descending order of powers. is it clear? So one by one solve करूया. First one 4x² plus 7x⁴ minus x³ minus x plus 9. So standard form मध्ये सुरुवातीला हायेस्ट पॉवर येणार आहे. दॅट मीन्स 7x⁴. इज इट क्लिअर? 4 नंतर 3 ची पॉवर येणार आहे. दॅट मीन्स -x³. त्यानंतर 2 ची पॉवर येणार आहे प्लस 4x². त्यानंतर -x आणि त्यानंतर कॉन्स्टंट नंबर प्लस 9. इज इट क्लिअर? सिम्पली स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर घ्यायची आहे पॉवरची. इथं पॉवर 4 आहे, 3 आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 1 आणि त्यानंतर कॉन्स्टंट नंबर. इज इट क्लिअर? सो इथं पॉवरची डिसेंडिंग ऑर्डर सिम्पली आपण मेंटेन केलेली आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल p + 2p³ + 10p²
स्टँडर्ड फॉर्म इट इज, सुरुवातीला हायेस्ट पॉवर दॅट मीन्स 4ची पॉवर घ्यावी लागेल 5 p⁴, त्यानंतर 3ची पॉवर प्लस 2p³, त्यानंतर 2ची पॉवर प्लस 10 p², त्यानंतर सिंगल प्लस p आणि त्यानंतर कॉन्स्टंट नंबर -8. इथं आपण pची पॉवर 4 घेतलेली आहे, त्यानंतर 3 घेतलेली आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 1 आणि त्यानंतर कॉन्स्टंट नंबर. इज इट क्लिअर? सिम्पली इथं पॉवर या डिसेंडिंग ऑर्डरनी स्टेट केलेली आहे. इट इज नथिंग बट स्टँडर्ड फॉर्म. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. See the question number 4th. Write the following polynomial in coefficient form. So कोइफिशियंट फॉर्ममध्ये पॉलिनॉमियल स्टेट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इंडेक्स फॉर्म घ्यावा लागतो. इज इट क्लिअर? इंडेक्स फॉर्म दॅट मीन्स ज्या काही पॉवर मिसिंग आहेत त्या ठिकाणी 0 हा कोइफिशियंट अज्यूम करून आपल्याला ती टर्म कंप्लीट करून घ्यायची आहे. इज इट क्लिअर? सो इंडेक्स फॉर्ममध्ये स्टेट केल्यानंतरच आपण कोइफिशियंट फॉर्म घेऊ शकतो. इज इट क्लिअर? 1 बाय 1 सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल इज x⁴ प्लस 16. सो यामध्ये आपल्याला कोइफिशियंट फॉर्म घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला इंडेक्स फॉर्म घ्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? इथं आपण मेन्शन करूया. फर्स्ट we have to write it into index form. Is it clear? Index form. So we can write index form. That means ज्या काही मिसिंग पॉवर आहे त्या ठिकाणी 0 हा कोइफिशियंट अज्यूम करायचा आहे आणि ती टर्म आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. इज इट क्लिअर? इथं एक्सची पॉवर 4 आहे, त्यानंतर 3ची पॉवर मिसिंग आहे. सो 0 हा कोइफिशियंट घेऊन आपण ती टर्म कंप्लीट करणार आहोत. 0x³, त्यानंतर 2ची पॉवर सुद्धा मिसिंग आहे. सो त्या ठिकाणी 0 हा कोइफिशियंट घेऊन ती टर्म आपण कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर 1ची पॉवर सुद्धा मिसिंग आहे. सो 0 हा कोइफिशियंट घेतलेला आहे आणि ती टर्म कंप्लीट करून घेतलेली आहे. त्यानंतर हा कॉन्स्टंट नंबर प्लस 16. इज इट क्लिअर? इंडेक्स फॉर्ममध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर आपण कोइफिशियंट फॉर्म घेऊ शकतो. इज इट क्लिअर? सो कोइफिशियंट फॉर्म सिम्पली आता कोइफिशियंटवर फोकस करायचा आहे. इज इट क्लिअर? इथं x⁴ याचा कोइफिशियंट 1 आहे. इज इट क्लिअर? सो इन ब्रॅकेट 1, त्यानंतर 0, अगेन 0, 0 आणि त्यानंतर प्लस 16. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड वन, m⁵ प्लस 2m² प्लस 3m प्लस 15. सो सुरुवातीला आपल्याला इंडेक्स फॉर्म घ्यावा लागणार आहे. सो इंडेक्स फॉर्म m⁵, त्यानंतर 4ची पॉवर मिसिंग आहे. सो 0 हा कोइफिशियंट घेऊन आपण ती टर्म कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर 3ची सुद्धा मिसिंग आहे. सो 0m³, त्यानंतर 2ची गिवन आहे. सो राईट ॲज इट इज 2m², त्यानंतर 1ची पॉवर ही सुद्धा गिवन आहे 3m, त्यानंतर कॉन्स्टंट नंबर प्लस 15. इज इट क्लिअर? त्यानंतर कोइफिशियंट फॉर्म आपण घेऊ शकतो. सो कोइफिशियंट फॉर्म सिम्पली आता कोइफिशियंटवर आपल्याला फोकस करायचा आहे. सो m⁵ इथं कोइफिशियंट 1 आहे. इज इट क्लिअर? सो 1, 0, 0, अगेन 2, 3 and constant number 15. Is it clear? It is our answer. Then next question. Question number 5th. Write the index form of the polynomial using variable x from its coefficient form. सुरुवातीला आपल्याला कोइफिशियंट फॉर्म दिलेला आहे. सो कोइफिशियंट फॉर्मचं कन्व्हर्जन आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये करायचं आहे. त्यासाठी आपल्याला x हे व्हेरिएबल यूज करायचं आहे. इज इट क्लिअर? 1 बाय 1 सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल इज कोइफिशियंट फॉर्म आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये करायचं आहे. इज इट क्लिअर? सो वी नो दॅट कोइफिशियंट फॉर्ममध्ये हा जो लास्ट नंबर आहे हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. इज इट क्लिअर? इट इज नथिंग बट कॉन्स्टंट. सो रिमेनिंग जे 4 नंबर्स आहेत तेवढी काय येत असते? डिग्री येत असते. इज इट क्लिअर? सो आपल्याला x हे व्हेरिएबल यूज करायचं आहे. सो 7च्या प्लेसवर आपल्याला x येणार आहे. दॅट मीन्स 7x, त्यानंतर इथं x², त्यानंतर इथं x³ आणि त्यानंतर x⁴. इज इट क्लिअर? दॅट मीन्स टोटल नंबर किती आहेत? 5. त्यातील लास्ट नंबर हा कॉन्स्टंट नंबर असतो. सो 5 - 1. इज इट क्लिअर? रिमेनिंग नंबर 4. सो जेवढे रिमेनिंग नंबर आहेत तेवढी डिग्री येत असते. इज इट क्लिअर? सो डिग्री ही 4 आलेली आहे. सो वी कॅन राईट इंडेक्स फॉर्म
index form it is 3x raised to 4. Is it clear? Minus 2x cube त्यानंतर प्लस 0x square plus 7x plus constant number. Is it clear? It is our answer. Then second example, in bracket 6, 1, 0 and 7. Is it clear? हा जो लास्ट नंबर आहे तो म्हणजे कॉन्स्टंट नंबर आहे. इज इट क्लिअर? इट इज नथिंग बट कॉन्स्टंट. सो रिमेनिंग 3 नंबर्स दॅट मीन्स डिग्री ही 3 येणार आहे. सो आपल्याला एक्स हे व्हेरिएबल यूज करायचं आहे. सो एक्स त्यानंतर इथं एक्स स्क्वेअर आणि त्यानंतर इथं एक्स क्यूब. इज इट क्लिअर? रिमेनिंग 3 नंबर्स आहेत. सो डिग्री ही 3 येणार आहे. डिग्री दॅट मीन्स हायेस्ट पॉवर. सो इंडेक्स फॉर्म इट इज 6x क्यूब प्लस 1x स्क्वेअर दॅट मीन्स 1 मेन्शन नाही केला तरी चालेल. सो राईट ओनली x स्क्वेअर प्लस 0x प्लस 7. इज इट क्लिअर? इट इज द इंडेक्स फॉर्म. देन थर्ड एक्झाम्पल, in bracket 4, 5, -3 and 0. Is it clear? So last number it is constant. So remaining 3 numbers that means degree ही 3 येणार आहे. So here x square and here x cube. Is it clear? So index form it is 4x cube plus 5x square minus 3x plus 0. Is it clear? It is our answer. Then next question. See the question number 6. Add the following polynomial. इथे ज्या पॉलिनॉमियल दिलेल्या आहेत सिम्पली त्यांच्यामध्ये ॲडिशन करायचे आहे. 1 by 1 सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल इज फर्स्ट पॉलिनॉमियल 7x raised to 4 minus 2x cube plus x plus 10 and second polynomial is 3x raised to 4 plus 15x cube plus 9x square minus 8x plus 2. Is it clear? सो गिवन ज्या 2 पॉलिनॉमियल आहेत त्यांच्यामध्ये सिम्पली आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे. सो सिम्पली फर्स्ट स्टेपला आपण ब्रॅकेट पुट करूया. 7x raised to 4 minus 2x cube plus x plus 10 plus in second bracket 3x raised to 4 plus 15x cube plus 9x square minus 8x plus 2. Is it clear? So फर्स्ट पॉलिनॉमियल ॲज इट इज ड्रॉप डाऊन होणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. 7x raised to 4 minus 2x cube plus x plus 10. इज इट क्लिअर? त्यानंतर आपण प्लसनी हा ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स आतील ज्या टर्म आहेत त्याचे साईन हे चेंज होणार नाही आहे कारण आपण प्लसनी ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. बट इथं जर मायनस असतं तर आतील प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज झालं असतं. इज इट क्लिअर? सो प्लसनी सॉल्व करत असल्यामुळं ॲज इट इज साईन येणार आहे. 3x raised to 4 plus 15x cube plus 9x square minus 8x plus 2. Is it clear? सिम्पली आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. सी हियर 7x raised to 4 आणि त्यानंतर 3x raised to 4 या लाईक टर्म झालेल्या आहेत कारण यामध्ये x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे आणि पॉवरसुद्धा सेम आहे. दॅट मीन्स लाईक टर्म झालेले आहेत. दॅट मीन्स सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर. इज इट क्लिअर? सो 7x raised to 4 प्लस 3x raised to 4 या लाईक टर्म्स आहेत. सो यांच्यामध्ये आपण ॲडिशन करू शकतो. त्यानंतर मायनस 2x क्यूब आणि त्यानंतर प्लस 15x क्यूब यासुद्धा लाईक टर्म्स आहेत. सो ते आपण एकत्र अरेंज करूया. मायनस 2x क्यूब त्यानंतर प्लस 15x क्यूब या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर स्क्वेअर टर्म ही सिंगल आहे. सो राईट ॲज इट इज. त्यानंतर प्लस सी हियर x अँड मायनस 8x यासुद्धा लाईक टर्म्स आहेत. सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर. इज इट क्लिअर? सो x मायनस 8x. इज इट क्लिअर? त्यानंतर कॉन्स्टंट नंबर प्लस 10 प्लस 2 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो लाईक टर्ममध्ये आपण ॲडिशन घेऊ शकतो. 7 प्लस 3 दॅट मीन्स 10x raised to 4. इज इट क्लिअर? त्यानंतर प्लस 15 मायनस 2 दॅट मीन्स ॲन्सर हे प्लस येणार आहे. प्लस 13
एक्स क्यूब इज इट क्लिअर. सो इथं एक्स क्यूब आहे, इथं सुद्धा एक्स क्यूब आहे. दॅट मीन्स हे एक्स क्यूब कॉमन आलेलं आहे. सो सिम्पली आपण कोइफिशियंटवर फोकस करत असतो. 15 - 2 दॅट मीन्स प्लस 13 एक्स क्यूब. त्यानंतर ही टर्म ॲज इट इज येणार आहे 9x². त्यानंतर इथं कोइफिशियंट 1 आहे. 1 - 8 दॅट मीन्स ॲन्सर हे -7 एक्स. त्यानंतर यांच्यामध्ये आपण ॲडिशन घेऊ शकतो 10 + 2 दॅट मीन्स 12 इज इट क्लिअर. इज अवर आन्सर. 10x⁴ + 13x³ + 9x² - 7x + 12 is it clear? Then next example, second one, 3p³ + 2p² + 7 is it clear? Then second polynomial is 2p² + 4pq - 2pq³ is it clear? Simply addition घ्यायची आहे. सो फर्स्ट पॉलिनॉमियल सिम्पली आपण ब्रॅकेटमध्ये पुट करतो आहोत 3p³ + 2p² + 7 प्लस सेकंड पॉलिनॉमियल 2p² + 4pq - 2pq³ इज इट क्लिअर. सो सिम्पली आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे. सो फर्स्ट पॉलिनॉमियल ॲज इट इज येणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करणार आहोत 3p³ + 2p² + 7 इज इट क्लिअर. त्यानंतर आपण प्लसनी ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. दॅट मीन्स या ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज येणार आहेत. सो प्लस 2p² + 4pq - 2pq³ इज इट क्लिअर. त्यानंतर आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. सो 3p³ आणि त्यानंतर -2pq³ या लाईक टर्म्स आहेत कारण या ठिकाणी व्हॅरिएबल विथ पॉवर सेम आहे इज इट क्लिअर. त्यानंतर अगेन 2p² आणि त्यानंतर 2p² या लाईक टर्म झालेल्या आहेत. सो लाईक टर्म्स आपण अरेंज करूया. 3p³ - 2pq³ या लाईक टर्म्स आहेत. सो त्यांच्यामध्ये आपण सबट्रॅक्शन घेऊ शकतो इज इट क्लिअर. त्यानंतर 2p² + 2p² या लाईक टर्म झालेल्या आहेत. त्यानंतर ही सिंगल टर्म आहे 4pq आणि त्यानंतर हा कॉन्स्टंट नंबर इज इट क्लिअर. सो 3 - 2 दॅट मीन्स 1 येणार आहे. सो 1 आपण मेन्शन करत नाही आहोत. सो ॲन्सर काय येणार आहे pq³ इज इट क्लिअर. त्यानंतर 2 + 2 दॅट मीन्स 4. त्यानंतर p² इज इट क्लिअर. त्यानंतर ही टर्म ॲज इट इज येणार आहे 4pq + 7 इज इट क्लिअर. इट इज अवर आन्सर. Then next question. See the question number 7. Subtract the second polynomial from the first. It is the first polynomial and it is the second polynomial. So we have to subtract second polynomial from the first polynomial. Is it clear? One by one solve करूया. First example. First polynomial is 5x² - 2y + 9 and second polynomial is 3x² + 5y - 7. So simply आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. सो सुरुवातीला आपण ब्रॅकेट पुट करूया 5x² - 2y + 9 minus in second bracket 3x² + 5y - 7 is it clear? So first bracket as it is येणार आहे. सिम्पली आपण ब्रॅकेट रिमूव्ह करतो आहोत. सो 5x² - 2y + 9 ॲज इट इज. त्यानंतर आपण मायनसने ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होणार आहे. मायनस इंटू प्लस ॲन्सर हे मायनस येणार आहे -3x². त्यानंतर मायनस इंटू प्लस -5y. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस इज इट क्लिअर. त्यानंतर सिम्पली आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. 5x² त्यानंतर -3x² या लाईक टर्म्स आहेत कारण या ठिकाणी x हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. त्यानंतर पॉवर सुद्धा सेम आहे इज इट क्लिअर. सो सिम्पली आपण लाईक टर्म्स अरेंज करूया. 5x² - 3x² सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर इज इट क्लिअर. त्यानंतर -2y आणि -5y यासुद्धा लाईक टर्म्स आहेत. सो -2y - 5y त्यानंतर कॉन्स्टंट नंबर +9 + 7 इज इट क्लिअर. सो या लाईक टर्म्स आहेत यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आपण करू शकतो. सो x² हे कॉमन येणार आहे. सो सिम्पली आपल्याला कोएफिशियंटवर फोकस करायचं आहे. 5 - 3 दॅट मीन्स 2
आलेला आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर -2 -5 दॅट मीन्स -7. इज इट क्लिअर? त्यानंतर y हे कॉमन आलेलं आहे. त्यानंतर 9 + 7 यांच्यामध्ये ॲडिशन घ्यायची आहे. दॅट मीन्स +16. इज इट क्लिअर? इट इज नथिंग बट आवर आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन. 2x² + 3x + 5. Then second polynomial is x² - 2x + 3. Is it clear? आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. सो फर्स्ट पॉलिनॉमियल 2x² + 3x + 5 मायनस इन सेकंड ब्रॅकेट x² - 2x + 3. इज इट क्लिअर? सो फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येणार आहे 2x² + 3x + 5. त्यानंतर आपण मायनसनी ब्रॅकेट सॉल्व करतो आहोत. दॅट मीन्स प्रत्येक टर्मचं साईन ही चेंज होणार आहे. मायनस इंटू प्लस मायनस -x², त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस 2x, त्यानंतर मायनस इंटू प्लस मायनस. इज इट क्लिअर? -3. इज इट क्लिअर? त्यानंतर सिम्पली आपल्याला लाईक टर्म्स अरेंज करायचे आहेत. 2x² आणि त्यानंतर -x² या लाईक टर्म्स आहेत. सो त्या आपण अरेंज करूया. 2x² - x². इज इट क्लिअर? त्यानंतर 3x + 2x या सुद्धा लाईक टर्म्स आहेत. सो राईट +3x + 2x. त्यानंतर रिमेनिंग कॉन्स्टंट नंबर +5 - 3. इज इट क्लिअर? सो 2x² - 1x² दॅट मीन्स x² ओनली. इज इट क्लिअर? सो x² हा कॉमन आलेला आहे. 2 - 1 दॅट मीन्स 1 हा आपण स्टेट केलेला नाही आहे. त्यानंतर 3 + 2 दॅट मीन्स 5x. इज इट क्लिअर? x हा कॉमन आलेला आहे. लाईक टर्म्स आहेत सो हा कॉमन घेतलेला आहे. त्यानंतर 5 - 3 दॅट मीन्स 2. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट केलेले आहेत. सो रिमेनिंग क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.